तर रामकृष्ण मंडळी, आम्ही आज जात आहे कवठा. मूर्तिजापूर रोडवरती कवठा आहे, तिथे सोपीनाथ महाराजांची यात्रा भरते. हे आहे माझ्या मैत्रिणीचे मिस्टर आणि मुलगा. आम्ही दोघी सोबत जात आहेत. तिच्या आत्ते बहिणीकडचे रोडगे होते, तिथे आम्हाला बोलवलं होतं जेवायला, म्हणून आम्ही निघालो आहे आता तयारी करून. हे बघा, गाडीत पेट्रोल पाहिजे रे बाई, मध्ये फजिता नको. मग आम्ही निघालो लोणीवरून, बडनेराला गेलो, बडनेरावरून लोणी आणि अकोला बायपास मेन जो आहे तो. हे बघा, आमच्या इथे दाखवला आहे तुम्हाला. बडनेरावरून मेन रोडवरती जाता येते. हे नवीन झालेलं आहे आता बडनेराला. म्हणजे झाले तरी 3-4 वर्ष झाले आहेत त्या गोष्टीला. हा बघा पूल, नागपूर हायवे आहे. नागपूर हायवेलाच आपण निघतो. मग हे बघा बोर्ड, इथून निघालो, पोहोचलो आम्ही मंदिराजवळ. मंदिराजवळ पोहोचल्यावर हे बघा असे छोटे छोटे दुकाने होते. तिथे आम्ही चप्पल काढल्या, चप्पल बाहेरच ठेवतात. आणि हे बघा मंदिर, छोटंसंच मंदिर आहे. आणि इकडच्या साईड म्हणजे तुमच्या डाव्या साईडला, हे बघा डाव्या साईडला यांचं जेवण होतं, स्वयंपाक सुरू होता. आणि आम्ही गेल्याबरोबर हे बघा खूप लोकांचे तिथे हे राहते, रोडग्यांचा स्वयंपाक. ही मंदिरामध्ये गेलो आम्ही. मंदिरामध्ये असं त्रिशूल आहे, खूप गर्दी होती. हे आहेत सोपीनाथ महाराज. हे तुम्हाला मी चारही बाजूने दाखवले आहे. हे छोटंसं मंदिर आहे त्यांचं आतमध्ये, बहुतेक आत्ताच नवीन केलेलं आहे त्यांनी. हे बघा, गजानन महाराजांची मूर्ती पण आहे, त्याच्यानंतर देवी पण आहे आणि विठ्ठल रुक्मिणी पण आहे. हे बघा, यांची पूजा सुरू आहे. आणि आम्ही निघालो बाहेर इतके मंडप होते आणि इथे गाडी ठेवायला जागा नव्हती. हे बघा रोडगे, आणि इथेच त्या पोळ्या करत होत्या, हातावरच्या पोळ्या. आणि इतक्या पातळ मऊ लुसलुशीत होत्या त्या, एकावरती एक टाकून त्यांनी खूप साऱ्या पोळ्या केल्या. बघा स्पीड बघा त्या काकूंची किती करत आहेत त्या. मग निघालो आम्ही यात्रा फिरायला. बघा कशी यात्रेत मजा येते. आम्ही लहान होतो तेव्हा जायचो यात्रेत, आता काही जायला नाही मिळत. असं चान्स आला की मग निघून जायचं. बघा सगळंच होतं त्या यात्रेमध्ये, पण आम्हाला, आमच्या मुलाला, आमच्या सगळ्या लेकरांना फक्त ते पुंग्याच पाहिजे होत्या. हे बघा जेवायला बसलो होतो आम्ही. आलू वांग्याची भाजी, त्याच्यानंतर वरण, त्याच्यानंतर त्याच्यावरती तेल, रोडगे, पोळ्या, घोळाणा, विदर्भाची स्पेशल शिरा. मग निघालो आम्ही जेवण करून घरी जायला. घरी जाताना पण आमच्या टवाळक्या काही संपल्या नव्हत्या, म्हणजे आम्ही दोघीच गेलो होतो. आणि येताना बघा, येताना मग बोरं तोडले आम्ही. घरी येतानाचा नॅशनल हायवे नागपूरचा. Será mi piel junto a tu piel? ¿Cómo será mi piel?